गीता अध्याय 16 श्लोक 16. अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृता प्रसक्ता काम भोगेषु पतन्ति नरकेषु चौ. अनेक चित्त विभ्रांता, चीवर आघात, वीवर आघात, अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृताः प्रसक्ताः. सवर आघात घ्यायचा, विसर्गाचा अर्धा उच्चार, ताचा पूर्ण उच्चार करून मग पोटातनं जोरात हवा सोडून द्यायची. प्रसक्ताः. प्राणायाम करताना आपण जशी पोटातनं जोरात हवा सोडून देतो त्याप्रमाणे उच्चार करणे, म्हणजे अर्धा विसर्ग उच्चार करणे. इथे प्रसक्ताः असा अर्धा विसर्गाचा उच्चार करायचा आहे. काम भोगेषु, पोटफोड्या श आहे, शू पटकन म्हणायचा, रस्व उकार आहे म्हणून. पतंती नरकेषु, के वाढवायचा आहे, अवग्रह आहे, अशुचौ असा उच्चार ऐकू आला पाहिजे. अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृताः. 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 अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृताः प्रसक्ताः काम भोगेषु पतन्ति नरकेषु चौ. 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 अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृताः प्रसक्ताः काम भोगेषु पतन्ति नरकेषु चौ. संधी विग्रह. अनेक चित्त विभ्रांताः मोहजाल समावृताः प्रसक्ताः काम भोगेषु पतन्ति नरके अशुचौ. अनेक चित्त विभ्रांता म्हणजे अनेक भ्रांत कल्पनांनी ज्यांचं चित्त विचलित झालेलं आहे असे ते. हा सामासिक शब्द आहे, त्याची फोड अशी आहे, अनेकानि चित्तानि. अनेक चित्तानि कर्मधारय समास. अनेक चित्तैः विभ्रांताः. अनेक चित्त विभ्रांता तृतीया तत्पुरुष समास होतो. मोहजाल समावृताः म्हणजे मोहरूपी जाळ्यामध्ये गुरफटलेले किंवा मोहग्रस्त झालेले. हा पण सामासिक शब्द आहे. मोहस्य जालम, मोहजालम षष्ठी तत्पुरुष समास. तैः समावृताः, मोहजाल समावृताः तृतीया तत्पुरुष समास होतो. प्रसक्ताः म्हणजे प्रकर्षाने आसक्त असणारे प्रसक्ताः. कामभोगेषु म्हणजे विषयांच्या भोगामध्ये. हा सामासिक शब्द आहे. कामानां भोगः, कामभोगः षष्ठी तत्पुरुष समास आहे. पतंती म्हणजे पडतात. नरके म्हणजे नरकाच्या ठिकाणी किंवा नरकामध्ये. अशुचौ म्हणजे अत्यंत अपवित्र अशा. अशुचौ हा सामासिक शब्द आहे. न शुचिही, अशुचिही नय तत्पुरुष समास होतो. अन्वय. अनेक चित्त विभ्रांताः मोहजाल समावृताः काम भोगेषु प्रसक्ताः अशुचौ नरके पतंती. अनेक प्रकारच्या कल्पनांनी ज्यांचं चित्त भ्रमित झालेलं आहे असे, मोहरूपी जालामध्ये गुरफटलेले आहेत असे, विषयांच्या भोगामध्ये
अत्यंत आसक्त असणारे हे लोक अत्यंत अपवित्र अशा नरकामध्ये पडतात. या श्लोकामध्ये भगवंतांनी आसुरी वृत्ती अंगीकारल्याचा परिणाम काय होतो ते सांगितलेलं आहे. आसुरी वृत्तीमुळे अनेक प्रकारचे चित्तविभ्रम मनुष्यामध्ये निर्माण होतात. त्याला अवतीभोवतीचं काही चांगलं दिसेनासं होतं. केवळ मीच एकटा चांगला आहे, बाकीचे सगळे वाईट आहेत, असा एक चित्तविभ्रम त्याच्या मनामध्ये निर्माण होतो. चित्तविभ्रम या शब्दाचा अर्थ जे नाही ते आहे असं वाटणं, याला म्हणायचं की खोटी गोष्ट खरी वाटणे. त्यांचं चित्त स्वतःबद्दलच्या अनेक भ्रामक कल्पनांनी ग्रस्त झालेलं असतं आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे चित्तविभ्रम निर्माण झालेले असतात. असे आसुरी लोक अनेक प्रकारच्या मोहजालामध्ये गुरफटताना दिसतात. मोहजाल आजच्या काळामध्ये आहेत का? हो आहेत. आजच्या काळामध्ये सुद्धा अनेक मोहजालं आहेत. मार्केटिंग टेक्निक जे जे आहे ते सगळं माणसाला मोहामध्ये अडकवण्यासाठीचं आहे. बाय वन गेट वन फ्री किंवा 10% एक्स्ट्रा वगैरे ज्या जाहिराती असतात ती सगळी मोहजालं असतात. तुम्हाला त्या गोष्टी विकत घ्यायला आवश्यकता नसताना सुद्धा विकत घ्यायचा मोह व्हावा ह्यासाठी हे सगळं वापरलं जातं. कुठलीही गोष्ट विकत घेताना आपल्याला त्याची खरंच आवश्यकता आहे का आणि आपली ते घेण्याची योग्यता आहे का, हा दोन्ही विचार करून मग एखादी गोष्ट घ्यायची का नाही ते ठरवायचं असतं. पण आपल्याला आवश्यकता नसताना आपली ती वस्तू विकत घेण्याची योग्यता नसताना केवळ मोहाखातर ती गोष्ट विकत घेणे ही आसुरी वृत्ती आहे. अशा मोहजालामध्ये अडकल्यामुळे विकत आणलेल्या कित्येक गोष्टी किंवा लोकांनी दिलेल्या कित्येक गोष्टींनी आपली कपाटं भरलेली असतात ना. त्याचा आपल्याला काही उपयोग असतो आणि कुणाला द्यावं तर त्या व्यक्तीलाही त्या गोष्टीचा काही उपयोग नसतो. अशा प्रकारच्या ज्या घरामध्ये अनेक वस्तू आपण साठवून ठेवलेल्या असतात, बरं त्या साठवल्या आहेत उपयोगाच्या नाहीत हे कळतंय तरी तुम्ही द्यायला तयार असता का नाही? आपण पण मोहग्रस्त असतो. माझ्याकडे आहे कशाला देऊन टाकायचं, राहू दे कधीतरी उपयोगी पडेल, अशा विचारांनी ज्या आपण अनेक गोष्टी आवश्यकता नसताना सुद्धा साठवून ठेवलेल्या असतात त्या केवळ आसुरी वृत्तींनी केलेली साठवणूक असते. मोहामध्ये ग्रस्त होऊन आपण ते साठवून ठेवलेलं असतं. आपण 6वा अध्याय जेव्हा बघितला तेव्हा आपण स्वतःच्या उद्धाराचा एक मार्ग बघितला की वर्षभरात जी वस्तू आपण एकदाही वापरलेली नाही ती वस्तू शांतपणे ज्यांना आवश्यकता आहे त्यांना द्यावी किंवा ती अक्षरशः मोडीत काढली तरी हरकत नाही. पण त्या वस्तूच्या साठवणुकीमुळे आणि ती काढायची पुन्हा जागेवर ठेवायची ह्याच्यामध्ये जो आपला खूप बहुमूल्य वेळ वाया जातो तो वाया जाण्याचं कारण स्वतःच आहोत हे लक्षात घ्यायचं. अशा मोहजालामध्ये अडकायचं नाही. असं जर आपल्याला जमलं तर आपण आपल्या उद्धाराचं कार्य सुरू केलं. पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण मोहग्रस्त होत असू तर आपल्यामध्ये आसुरी वृत्ती आहे असं समजून जा. एखाद्या जाळ्यामध्ये जर आपण गुरफटलो तर त्याच्यातनं बाहेर पडण्याचा जितका आपण प्रयत्न करू तितके अजून गुंतत जातो. त्याप्रमाणे मोहावर मात करायचा प्रयत्न करताना मनुष्य अजून अजून मोहग्रस्त होत जातो. हे आसुरी संपत्तीचं लक्षण इथे सांगितलेलं आहे. आता हा मोह वस्तूंचाच असतो असं नाही बरं का. मनुष्यांचा, मुलाबाळाचा, घरादाराचा अत्यंतिक मोह असेल तर ती वृत्तीसुद्धा आसुरी वृत्ती आहे. त्यासाठी आपण मागे खूप वेळा ह्याबद्दल बोललो
की आपण आपल्या घरापासनं मुलाबाळांपासनं दूर असताना त्यांच्याशिवाय जर आपल्याला करमत नसेल, त्यांची आठवण येत असेल, त्यांना आपण सारखे फोन करत असू, तर ती आसुरी वृत्ती आहे हे समजायचं. त्याच्या विरुद्ध भक्तोत्तम जो आहे तो जिथे असेल तिथे त्याला परमात्म्याचा साक्षात्कार होत असतो. सगळीकडे परमात्मतत्व भरून राहिलेलं आहे याची त्याला पक्की खात्री असते. त्यामुळे तो विशेष अशी कुणाची आठवण काढत नाही, घरादाराची सुद्धा आठवण काढत नाही. जिथे असेल तिथे तो रमतो. हे दैवी गुणांनी युक्त असल्याचं लक्षण आपण पूर्वी बघितलेलं आहे 12व्या अध्यायामध्ये अनिकेत स्थिरमतीमध्ये. अनेक चित्तविभ्रांता आणि मोहजाल समावृता या 2 शब्दांवर बोलायचं म्हटलं तर अवतीभोवती अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. फक्त ते विस्तार वाढू नये म्हणून मी इथेच थांबते. पण आपल्यामध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा अशी मोहग्रस्तता किंवा स्वतःबद्दलचे विविध भ्रम ग्रह निर्माण होत असतील तेव्हा तेव्हा ते समजून घ्या आणि त्यांना दूर करा. हे निश्चित इथे सांगायचं आहे. पुढचा आसुरी गुण भगवंतांनी सांगितला कामभोगेषु प्रसक्ताः. काम आणि उपभोग यामध्ये प्रकर्षाने आसक्त असणे हे आसुरी वृत्तीचं लक्षण आहे. एखाद्या दिवशी आपल्या मनासारखं खायला प्यायला झोपायला उठायला बसायला मिळालं नाही तर ती व्यक्ती फार चिडचिड करत असेल तर तो मनुष्य कामभोगाच्या ठिकाणी अत्यंत आसक्त आहे असं समजावं. ही प्रसक्त वृत्ती किंवा पूर्णपणे कामभोगांच्या ठिकाणी आसक्त असणे ही वृत्ती आसुरी वृत्ती आहे. आसक्ती वाईट नाही, पण ती नाशिवंत गोष्टींच्या ठिकाणी असता उपयोगी नाही. ती अविनाशी परमात्म तत्वाच्या ठिकाणी असायला काहीच हरकत नाही. भक्तोत्तम असतो तो जे मिळेल यदृच्छा लाभ संतुष्ट असा असतो. पण आसुरी वृत्तीचा मात्र मला अमुक एक हवंच ह्या वृत्तीने उपभोग मिळेपर्यंत शांत राहत नाही. उपभोग मिळाल्यानंतर सुद्धा ते संपतील ह्याची भीती त्याला असते आणि उपभोग मिळाल्यानंतर अत्यंतिक उपभोगांमध्ये रमल्यामुळे तो व्याधिग्रस्त होतो. अत्यंतिक उपभोग घेतल्यामुळे शरीरामध्ये जाडी वाढणं, व्याधी वाढणं किंवा आळस येणं अशा प्रकारचे दोष उत्पन्न होतात. याच्या विरुद्ध योगी कसा असतो तर युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु. आपल्याला योगी व्हायचं आहे तर भोगांमध्ये रमून उपयोगी नाही. भोगांमध्ये आसक्त असणारा कधीच योगी होत नाही. तुम्हाला जर योगी व्हायचं असेल तर भोगांमधली आसक्ती हळूहळू कमी केली पाहिजे. उपभोग घेऊ नका असं अजिबात नाही, पण ते प्रमाणात घ्यावे. असं म्हणतात की प्रथम आपण अन्नाला खातो पण नंतर अन्न आपल्याला खायला सुरुवात करतं. म्हणजे प्रथम आपण आपल्या उपभोगांसाठी गोष्टी उपभोगत असतो, पण नंतर त्या उपभोगांची आपल्याला इतकी सवय होऊन जाते की ते उपभोगच आपल्याला उपभोगायला लागतात. असे जे भोगासक्त लोक असतात, अनेक चित्तविभ्रम ज्यांच्या मनामध्ये असतात, जे मोहजालाने ग्रस्त असतात, अशा आसुरी वृत्तीच्या लोकांना अशुद्ध अशा नरकामध्ये पडावं लागतं. नरक म्हणजे मृत्यूनंतर कुणीतरी येईल आणि आपल्याला टोचेल किंवा ते उकळत्या तेलात टाकेल वगैरे असा खरं तर भ्रम मनामध्ये ठेवू नका. नरक म्हणजे जिवंत असतानाच समाधान नसणं, शांती नसणं, एकटं पडणं ह्यासारखा दुसरा नरक नाही. खरं तर जसजसे आपण मोठे होत जाऊ तसतसं आपलं मनही मोठं व्हायला पाहिजे. अनेक लोकांना आपण आपलंसं करून घ्यायला पाहिजे. त्यांना सन्मार्गाकडे वळवण्याचा प्रयत्न करून घेतला पाहिजे.
पण तसं न करता दिवसेंदिवस भोगासक्ती वाढत जाणं, स्वतःबद्दलचे अनेक गैरसमज स्वतःच्या मनात असणं, वय वाढल्यावर सुद्धा मोहग्रस्तता कमी न होणं, हे सगळं आसुरी वृत्तीचं लक्षण आहे. आणि असे आसुर लोक दिवसेंदिवस एकटे पडत जातात. सगळ्या चांगल्या माणसांपासनं किंवा त्यांच्या नातेवाईकांपासनं ते तुटत जातात आणि एकटेपणाचा नरकवास त्यांना भोगावा लागतो. जेव्हा आपण एखादा उपभोग 4 चौघांना वाटून घेतो तेव्हा त्याचा आनंद द्विगुणित नव्हे तितके पट वाढतो. पण ह्यांना कुणाला देण्याची वृत्तीच नसते, केवळ मला मिळावं अशी वृत्ती असते आणि त्यामुळे त्यांना मिळत असून सुद्धा समाधान, तृप्ती हा भागच नसतो. आणि अशी अतृप्त अवस्था, असमाधानी अवस्था हाच अशुद्ध असा नरक आहे. आणि अशुद्ध अशा नरकामध्ये ते पडतात. दिवसेंदिवस शरीर व्याधिग्रस्त होत जाणे, त्या व्याधीमध्ये आपला म्हणून कुणी जवळ नसणे, एकटेपणामध्ये स्वतःच्या शरीराच्या व्याधींसकट राहावं लागणे, ह्याच्यासारखा अजून दुसरा कुठलाही नरक नाही. शुद्ध मार्गाने मिळवलेलं धन तुम्हाला अनेक शत्रू निर्माण करत असतं, किंवा बाहेर शत्रू असेलच असंही नाही, पण आपल्याला मनातूनच असं वाटत असतं की माझं धन मिळवण्यासाठी लोक माझ्याशी शत्रुत्व करत आहेत. आणि असे जे चित्तविभ्रम आहे, त्या विभ्रमामुळे कोणीही मित्र नसणं, कुणीही जवळची व्यक्ती जवळ नसणं, समदुःखी कोणी आपल्याजवळ नसणं, ह्याच्यासारखा दुसरा नरकवास नाही. आणि अशा अशुद्ध अशा नरकामध्ये हे आसुरी वृत्तीचे लोक जाऊन पडतात. आपल्या बाबतीत असं होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, तर स्वतःबद्दलचे अनेक ग्रह, चित्तविभ्रम जे आपल्या मनात असतात ते हळूहळू काढून टाका. अनेक लोक या समाजामध्ये अजूनही चांगली आहेत, भगवत भक्त आहेत, त्यांच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करा. मोहजालग्रस्तता येऊ देऊ नका. आवश्यक असेल तेवढंच खरेदी करा, आवश्यक असेल तेवढंच घ्या. म्हणजे मोहजालामध्ये गुरफटून जी आपली स्वतःची हानी होते ती होणार नाही. काम उपभोग घ्यायलाही हरकत नाही, पण त्यामध्ये आसक्ती नको. संयमाने काम उपभोग घ्या, म्हणजे अशा अशुद्ध नरकामध्ये पडायची वेळ आपल्यावर येणार नाही. समाधानी, संतुष्ट आणि आनंदी वृत्तीने राहणं हाच आसुरी वृत्तीवर मात करण्याचा उपाय आहे. एकदा हा श्लोक म्हणूया आणि थांबूया. अनेक चित्तविभ्रांता मोहजाल समावृताः प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेषु च. हरि ओम तत्सत्.